एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? सकाळी सकाळी तुम्हाला ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच पीच खाणारी जी पिया आहे ती मी दाखवत आहे. पण त्याआधी चला एक छोटासा काही सेकंदाचा का असे ना माझा जो आहे बाल्कनीचा टूर तुम्हाला देते, फ्लावर्सचा टूर देते. आणि काय होतं ना की व्हिडिओच्या सुरुवातीलाच किंवा आपल्या दिवसाच्या सुरुवातीलाच जेव्हा आपण फ्लावर्स बघतो, मी तर रोजच बघते आणि मी ट्राय करते तुम्हालाही दाखवणं, तर मन काय होतं ना इतकं प्रसन्न होऊन जातं ना फ्लावर्स बघितलं की. अगदी कसाही मूड असू द्या, तो एकदम मस्त फ्रेश जो असतो ना तसं वाटायला लागतं. आणि आज पियाची अंघोळ झाल्यानंतर पियाचं म्हणणं होतं की आज तिला काहीतरी वेगळं जे आहे ड्रेस घालायचं आहे, म्हणून हा तिचा ना म्हणजे 5th बर्थडेचा हा ड्रेस आहे. थोडा तिला शॉर्ट होतोय आता, पण तिला काहीतरी वेगळं घालायचं होतं म्हणून मी तिला हा काढून दिला आणि सांगितलं की चल काही वेळासाठी का असे ना तू हा घाल, जेव्हा तुला डिस्कम्फर्ट थोडं वाटायला लागेल तेव्हा काढून आपण दुसरा चेंज करू. सो तिने आवडीने जे आहे हा ड्रेस घातलेला आहे. आणि होतं असं माणसाला की काहीतरी वेगळं घालावं, आणि एखादा ड्रेस असतो म्हणजे छान छान ड्रेस असतात पण खूप जास्त हेवी किंवा मग टोचणारे असतात, त्यामुळे घालून होत नाही. आपल्या ड्रेससोबत हे असंच होत असतं. आणि त्यासोबतच बघा इथे गोकर्णाला खरंच खूप छान फ्लावरिंग जे आहे ना ते होत आहे. आणि हे तर म्हणजे इतकं क्यूट कलर आहे ना ह्या फ्लावरचा, कायच सांगू मी तुम्हाला. आणि आजच्या ब्रेकफास्टमध्ये ना ॲक्च्युली फ्रूट्स, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही जे आहे फ्रूट्स वगैरे घेऊन आलो होतो, त्यासोबत कॉर्न होतं ते पण भाजलं. आणि आजचा ब्रेकफास्ट जो आहे तो अशा पद्धतीने होणार आहे. आणि आता अमेझॉनचं एक छोटंसं पार्सल माझ्याकडे आलेलं आहे. छोटंसं म्हणजे आहे थोडं मोठं, आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा इथे मी ना काही शॅम्पू मागवले, आणि असे शॅम्पू मागवले जे मी आतापर्यंत अजिबात यूज केलेले नाही आहे. मला यांचा काहीही अनुभव नाही आहे, पण ऑफर चालली होती आणि यांचे रिव्ह्यू खूप छान होते म्हणून म्हटलं ट्राय करूया. आणि काय झालं ना बघा, मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी मुंबईहून इकडे आले ना आणि हळूहळू जेव्हा माझे सबस्क्रायबर थोडे वाढायला लागले, मला बऱ्याच म्हणजे कमेंट्स यायच्या अबाउट माय हेअर, की हेअर खूप छान दिसतात, तू काय करतेस की इतके छान कसं काय दिसतात. पण जसं जसा काळ गेला ना, म्हणजे इथे वाघोलीत आल्यानंतर, ते इथल्या पाण्यामुळे काय झालं आहे ना, म्हणजे तुम्ही कितीही चांगला डाएट असू द्या, चांगले प्रोडक्ट यूज करा, पाणीच एवढं क्षारवालं आहे ना की त्यामुळे केस खूप जास्त खराब होत आहे. म्हणून म्हटलं काहीतरी शॅम्पू चेंज करून बघूया. आणि मागच्या वेळेस मी एक ॲसिडचा जो आहे बाथरूम क्लीन करण्याचा व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, तेव्हा मला कमेंट केली होती कुणीतरी की जे आहे ना तुम्ही फ्लोअर म्हणजे बाथरूमची टाईल वगैरे क्लीन करण्यासाठी रूफ म्हणून एक जे आहे लिक्विड मिळतं, तर तुम्ही ते यूज करा. सो मी हे कधीपासून कार्डमध्ये ॲड करून ठेवलं होतं अमेझॉनला, पण ते 200ला मिळत होतं आणि आता ऑफर चालली आहे, तर त्यामुळे ते 185ला मला मिळालं. 15 रुपयांनी कमी होतं. म्हटलं चला हे पण घेऊन घेऊया. आणि हे सगळं ॲड करता करता एक लिपस्टिक हवी होती छान अशी डार्क कलरची. सो मला याची स्विस ब्युटीची जी आहे ही 203 रुपयाला आय थिंक ही जी लिपस्टिक आहे ही मला मिळाली. आणि ही ना स्मच प्रूफ आहे लिक्विड लिपस्टिक सॉरी. सो 2 in 1 आहे, म्हणजे पेन्सिलसारखी आहे, मागून पुढून 2 वेगवेगळे शेड आहे. आणि माझ्याकडे डार्क अशी जो होता ना कलर नव्हता. म्हणजे काय व्हायचं की मी एवढी जास्त लिपस्टिक वगैरे यूज नाही करत, म्हणजे नॉर्मल मला शेड आवडतात, पण कधीतरी काय होतं ना जेव्हा पियाचं काही फंक्शन्स वगैरे काही असलं ना तेव्हा माझ्याकडे डार्क कलरच नसतो. म्हणून म्हटलं चला घेऊन ठेवूया, आता ऑफरमध्ये आहे. आणि आता कसं आहे मुलांचे सगळी स्कूलमध्ये फंक्शन वगैरे सगळं चालू होईल, सो हे पाहिजेच असणार आहे म्हणून मी घेऊन टाकली. सो मला एवढं जे आहे ना ह्या अशा लिपस्टिकचं एवढं जास्त नॉलेज तर नाही आहे, पण मला म्हणजे मी नेहमी ट्राय करून घेत असते की हां ही छान दिसते मला, आणि मग मी घेते. मोस्ट ऑफ मी झुडिओमधून घेते. मुंबईला झुडिओमध्ये लिपस्टिक वगैरे सगळे मला इझिली अवेलेबल होऊन जायचं आहे. इथे झुडिओमध्ये नाही आहे आमच्या इथे जवळ, त्यामुळे मी जे आहे जास्त घेतच नाही. सो मी एक मागून बघितली, म्हटलं चला ट्राय करूया. आणि जे आहे मी पियाच्या हातांवर इथे ट्राय करते, आणि तिलाही एक्साइटमेंट होती की नवीन काहीतरी असं छान वेगळं वाटतं बघायला, तर तिने तिचा हातच दिला, म्हणजे माझ्या हातावरच तू चालवून दाखव. सो शेड जो आहे ना थोडा डिफरंट आहे, पण इथे कॅमेरामध्ये दोघी जवळजवळ सेम दिसत आहे, पण थोडा एक लाईट आहे आणि एक डार्क आहे. या लिपस्टिकची लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि हे बाकी जे काही आहे म्हणजे शॅम्पू वगैरे मी आधी यूज करेल, आणि मग त्याचा चांगला रिव्ह्यू असला तर मग मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जे आहे त्याबद्दल मी शेअर करेल. आणि त्यानंतर बघा इथे ना पियाचं हे नवीन जो आहे तिने गेम शोधून काढला होता, आणि हँडवॉश जे आहे ते अशा पद्धतीने हातात घेऊन जे आहे त्याचा मोठा बलून बनवत होती. आणि मला फारच क्यूट वाटत होतं हे, म्हणजे एवढा मोठा छान मस्त बनवत होती ती. मी म्हटलं तुम्हालाही दाखवावं, म्हणजे तुम्हीही तुमच्या मुलांना दाखवणार. आणि हा सोप्पा आणि मस्त असा गेम जो आहे अगदी मुलं म्हणजे अर्धा तास एन्जॉय करू शकतात ह्या गेममध्ये. सो इथे फुल प्रोसेस तुम्ही ते बघू शकतात, कशा पद्धतीने हँडवॉश जो आहे हातात घ्यायचा आणि मग कशा पद्धतीने फिंगरमधून त्याचा जो आहे असा बलून बनवायचा. दाखवा तुमच्या मुलांना नक्की, त्यांनाही खूप मज्जा येईल असं खेळायला. The next day.
संडेला जास्त असं काही झालं नाही, त्यामुळे मी एवढं काही शूट केलं नाही. आणि आज आहे मंडे, वीकचा पहिला दिवस आहे आणि हा एनर्जीने भरपूर असतो. भरपूर कामं असतात, जी सगळी पेंडिंग कामं असतात ते करायचे असतात. आणि त्यातला माझा रुटीन आहे की मी ना म्हणजे माझे दोघंही जे बाथरूम आहेत ना, ते मी मंडेच्या दिवशी म्हणजे सोमवारी जे आहे ना, मी क्लीन करूनच घेते. एक छान डीप क्लीन करून घेते. खूप जास्त डीप क्लीन नाही, एक मीडियम जे आहे तशी डीप क्लीन मी करून घेते. आणि मी हे कालच्याच दिवशी तुम्हाला दाखवलेलं की जे रूफवालं जे क्लीनर आहे ते मागवलं आहे. म्हटलं चला यालाही यूज करूया. सो याचा जो रिझल्ट आहे ना, तर मला म्हणजे आवडला आहे. कारण आमच्याकडे जे हार्ड वॉटरचे जे स्टेन आहेत ना, ते खूप जास्त पडतात. सो मी एवढं प्रिकॉशन जास्त घेतलं नाही स्टार्टिंगला. मी चप्पल वगैरे काही घातलं नाही आणि एवढं ग्लोव्ज वगैरे काही मग घातलं नाही. म्हटलं चला ट्राय करूयात फक्त काय होतं, कसं होतं. सो ॲसिडच्या म्हणजे तुम्ही जर ॲसिडसोबत याला कंपेअर करणार तर म्हणजे ॲसिड इतकं तर डायरेक्ट चकाकी देत नाही, हे एवढं पूर्ण क्लीन करत नाही. पण म्हणजे ॲसिड यूज करण्यापेक्षा मला असं वाटतं की चांगलं आहे. कारण की ज्या भागामध्ये जास्त अशा प्रमाणे जे क्षारचे डाग पडतात ना, त्यामुळे बाथरूमची टाईल ना पूर्ण पांढरी पडून जाते क्षारच्या पाण्यामुळे. त्यासाठी ना हे खूप चांगलं आहे की आपण जेव्हा कधी तुम्ही 8 दिवसातून एकदा डीप क्लिनिंग करायची आहे, तर त्या दिवशी तुम्ही याला जे आहे मी याला काय केलं, आधी सगळ्याकडे ब्रशने छान स्प्रेड करून घेतलं आणि 10 मिनटं तसंच राहू दिलेलं. आणि मग त्यानंतर परत जे आहे थोडं घसलं ब्रशने आणि मग आता पाण्याने जे आहे धुवून काढत आहे. सो मी हार्पिक वगैरे जे आहे, रेड हार्पिक असतं बघा बाथरूमचं, तेही मी यूज करून बघितलं. त्याच्यापेक्षाही हे चांगलं आहे, चांगलं क्लीन करून देतं. मग मला वाटलं तर मी 3-4 महिन्यातून एकदा जरा वाटतंच आहे, तर मग मी तेव्हा जे आहे 4-5 महिन्यानंतर जे आहे मी ॲसिड वगैरेने क्लीन करू शकते. पण सध्या जे आहे मला रेग्युलर बेसिसवर महिन्यातून 1.5 महिन्यातून ॲसिडने क्लीन करण्याची गरज जी आहे ती आता पडणार नाही. सो थँक्यू सो मच ज्यांनी कोणी मला हे सजेस्ट केलं होतं. मला त्यांचं नाव लक्षात नाही, पण थँक्यू सो मच. आणि मीच तुम्हाला टिप्स देत असते बऱ्याच वेळा, पण तुमच्याकडूनही मला खूप छान छान टिप्स मिळत असतात. सो जास्त एफर्ट्स न घेता माझं इथे बाथरूम जे आहे व्यवस्थितपणे क्लीन झालेलं आहे. मला ना माझी स्लीपर आता वॉश करायचीच होती, कारण मी बाथरूम क्लीन करताना लास्टला तिला यूज केली होती. म्हटलं चला आता पियाचे शूज आहेत ते पण क्लीन करून घेऊया, कारण बाहेर खूप जास्त चिखल असतो, त्यामुळे खूपच जास्त खराब झाले होते. आणि तिचे क्यूट पॅनवर असे खराब झालेले जे शूज असतात ते व्यवस्थित दिसत नाही, म्हणून मी त्यांना क्लीन करून टाकलं. आणि ऊनही होतं बाहेर. ॲक्च्युली मी आता तुमच्यासोबत जे आहे ना खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे. आणि ही मी काल रात्री बनवली होती, पण मी आता व्हिडिओमध्ये ॲड करत आहे. आणि मला रिक्वेस्ट आली होती, जेव्हा मागच्या वेळेस मी कढी खिचडी दाखवली होती पण रेसिपी नव्हती शेअर केली, तेव्हा मला 3-4 कमेंट आले होते की खिचडीची रेसिपी दाखवा म्हणून. तर चला आता एक मस्त अशी मसाला खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मी इथे ना राईचं तेल घेतलेलं आहे आणि मी खिचडी बनवण्यासाठी कधीही राईचंच तेल यूज करते. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, खूपच मस्त टेस्ट येते. तर त्यामध्ये जे आहे ना मोहरी घातली होती, जिरं घातलं आणि कांदा मस्त कापून घेतला. मोठा साईजचा कांदा घ्यायचा, कांदा घेतला, एक हिरवी मिरची घेतली आणि जे आहे तेजपान वगैरे टाकलं होतं. आणि मी जे सुके मसाले असते ना जास्त एवढे ॲड करत नाही, कारण मग खूप जास्त जळजळ होते खाताना. सो मी जास्त सुके मसाले घालत नाही. आता इथे मी हिंग घातला आणि त्यानंतर शेंगदाणे तुम्ही डायरेक्ट तेलातही घालू शकतात, त्याने खूप छान तळले जातात ते. आणि आता जे होतं अद्रक मी किसून घेतलं होतं, अद्रक घातलं आणि कढीपत्ता. आता हे छान मस्त जे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला जे आहे तेलात परतून घ्यायचं आहे. आणि हो, मी जे तुम्हाला सांगत होती ना की म्हणजे कच्ची घाणीचं जे आहे माझ्याकडे, तुम्हाला बऱ्याच वेळा मी ती बॉटल दाखवलेली आहे बघा, तिचा जो असतो ना, कारण काय होतं ना राईच्या तेलाचा आहे ना, जेव्हा आपण तडका वगैरे देतो ना तेव्हा त्याचा खूप जास्त वास येतो आणि काही लोकांना तो वास आवडत नाही ना, म्हणून मग यूज करत नाही. पण मी ज्या ब्रँडचे यूज करते ना, मी कधीतरी परत तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्ही वाली जे बॉटल तुम्ही घेतली ना, त्याचा खूप जास्त जो आहे ना वास एवढा येत नाही बनवताना. तर त्यामुळे तुम्ही जे आहे जर तुम्हाला वासमुळे तुम्ही त्याला जर आहे तुम्ही यूज करत नसाल तर मग तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर इथे जे आहे मी टमॅटो, गाजर आणि बटाटा जो आहे कापून टाकला होता आणि त्यामध्ये थोडं मीठ घातलं, जेणेकरून हे सगळं छान लवकर शिजेल. आणि थोडं तेलात त्याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचे आहेत सुके मसाले. यामध्ये जे आहे ना मी तिखट, हळद, धण्याचं पावडर, जिऱ्याचं पावडर एवढं घातलेलं आहे. आणि माझ्याकडे ना एक घरगुती बनवलेला मसाला आहे, जो माझ्या मम्मीने मला दिला आहे. तुम्ही याला काळा मसाला वगैरे म्हणू शकतात. यामध्ये थोडं खोबरं किंवा मग जे आहे सगळे सुके जे आपले खडे मसाले असतात ते सगळे घातलेले असतात. आणि जे आहे थोडं
लाल मिरची पण असते, त्यामुळे हा एवढा जास्त तिखट नसतो, म्हणून मी थोडा जास्त प्रमाणात घालते. आणि याला मस्त छान जे आहे 1 मिनटं जे आहे तेलात छान परतून घ्यायचं. आणि मग यामध्ये जे आहे ना, मी नेहमी काय करते, खिचडीमध्ये ना शेजवान चटणी असते ना, मी ती थोडीशी घालत असते, म्हणजे अर्धा चम्मच शेजवान चटणी घालत असते. याने काय होतं ना, टेस्ट थोडी छान येते मस्त. आणि म्हणून कदाचित आमच्या घरामध्ये शेजवान चटणीचे जास्त बॉटल्स जे आहेत ते हळूहळू जमा होतात. मी शेजवान चटणी जी आहे ना यात पण यूज करते. पराठा बनवते ना त्यामध्येही अर्धा चम्मच घालते, मस्त टेस्ट येते त्याने. आणि मी डाळ तांदूळ ना जेव्हा मी कांदा वगैरे कट करण्याच्या पहिलेच भिजवत घातलेला होता, त्यामुळे काय होतं ना, छान लवकर शिजतो आणि मस्त सॉफ्ट बनते खिचडी. आणि आता यामध्ये मी गरम पाणी घालते. आणि गरम पाणी जर घातलं ना तर कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि मग जे राईसचा आहे ना तुकडा वगैरे होत नाही, त्यामुळे गरम पाणी करूनच टाकायचं. आता आम्हाला ना खूप जास्त अशी घट्ट खिचडी आवडत नाही, म्हणजे खूप अशी मोकळी मोकळी नाही आवडत. थोडीशी जी असते ना, थोडी मस्त अशी, जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त मोकळी पण नाही, अशी खिचडी आवडते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे आहे ना तसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकतात. आणि इथे जे आहे चिरलेली कोथिंबीर मस्त घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि आपलं खिचडीचं सगळं जे आहे तयार आहे. आता कुकर लावायचा आणि मस्त 2 शिटी घ्यायच्या. 3 शिटी घेतल्या तरी चालतात, पण मी जे आहे तांदूळ ऑलरेडी पाण्यात भिजवून ठेवले होते, म्हणून जास्त वेळ लागत नाही. सो 2च शिट्टी घेते मी. किती मस्त दिसते ना खिचडी. बस अशी खिचडी असली तर जेवण एकदम मस्त पोट भरून होत असतं. आज काही मी कढी बनवली नाही, आज फक्त खिचडीचा प्लॅन होता. आणि आज खिचडीसोबत मस्त पापड, काकडी, लोणचं आणि आजचा जो बेत आहे तो अशा पद्धतीने होता. अशा पद्धतीने तुम्ही ही खिचडी नक्की एक वेळा ट्राय करून बघा, खूपच मस्त लागते. चलो बॅक टू जे आहे सोमवारला येऊयात. ही रात्री जी बनवली होती, संडेच्या रात्री ही खिचडी बनवली होती. आणि आता जे आहे आपल्या बॅक टू रुटीन. घरातलं जे आहे स्वयंपाक वगैरे सगळा माझा करून झालेला आहे. आणि त्यानंतर ना कालच्या दिवशी थोडा सामान जो होता ना तो मी जे आहे ग्रोसरी थोडी घेऊन आली होती, तर तो म्हटलं जागच्या जागी ठेवूया, कारण ती तशीच्या तशी पिशवी जी होती ना मी ड्राय बाल्कनीत ठेवून दिली होती. कारण एवढा वेळ नसतो की घरी सामान घेऊन आलो की सायंकाळची वेळ असते, स्वयंपाक करायचा असतो आणि मग रात्री लगेच कामं आवरा, व्हिडिओ बनवा, हे बनवा, त्यामध्ये वेळ जातो. म्हणून जे आहे मी तसं ठेवलं होतं. म्हणून आता दुपारी जे आहे हे काम करत आहे. आणि पियाचं खूप दिवसापासून चाललं होतं, तिला लोटो चोकोपाय काय म्हणतात तिला ते पाहिजे होतं आणि म्हणून घेऊन आली. आणि आम्हाला थोडं ट्रॅव्हलिंग पण करायची आहे, म्हटलं तिला हे खाण्यासाठी छान होईल. आम्ही गावी जायचं प्लॅन करतोय. सो मी म्हणून जे आहे एक एक गोष्टी ज्या आहे आणून ठेवते, जेणेकरून प्रवासामध्ये एकदम मस्त असा छान प्रवास झाला पाहिजे. सो तिच्या आवडीची ही गोष्ट होती. मला या गोष्टींमध्ये एवढा इंटरेस्ट नाही, म्हणजे बिस्किट किंवा मग कुकीज वगैरे हे मला एवढं जास्त आवडत नाही. म्हणजे मी स्वीट जे आहे ते कमी खात असते, त्यामुळे मी इंटरेस्ट हळूहळू कमी करून घेतला या गोष्टींमधून. नाहीतर मग केक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून मी लांब राहते. पण तिचं लहान वय आहे आणि खाल्लं पाहिजे, तिला जोवर आवडतं तोवर तिला दिलं पाहिजे. तसं तीही खूप प्रिकॉशन्स घेते की नको मला जास्त स्वीट नको पाहिजे, ऑइल नको पाहिजे. पण चला ह्यावेळेस जे आहे तिलाही आनंद घेऊ देऊया. सो काही गोष्टी होत्या ज्या डब्यामध्ये भरायच्या होत्या माझ्या, त्या मी भरून घेतल्या. आणि आता वेळ झाला आहे ॲक्च्युली पियाला स्कूलला मला जे आहे तिला घ्यायला जायचं आहे. आज पियाला म्हणजे स्कूलमधून आणताना ना जरा बनाना पण घेऊन आली. कारण काय ना, आता जसं आहे तसं थोडं ऊन पडतं आहे, त्यामुळे जसा पाऊस कंटिन्यू चालू होता ना, मी तिला बनाना वगैरे काही देतच नव्हती. दुसरे फ्रूट जे होते तेच तिला देत होती. पण आता थोडं ऊन पडतं आणि तिला बनाना आवडतो, त्यामुळे म्हटलं चला आता 2-4 दिवस ऊन आहे तोवर तिला बनाना एन्जॉय करू देऊया. आणि आता आली आहे घरी, त्यामुळे आता पूर्ण घर किलकिल किलकिल जो आहे तो आवाजाने जे आहे भरून जाणार आहे. आज पियाला स्कूलमधून भरपूर होमवर्क मिळालेला होता, म्हणून मी जरा जे आहे सायंकाळचं काम लवकर आवरून जे आहे निवांत गॅलरीत येऊन बसली होती. आणि म्हटलं चला हिला जे आहे शिकवायला सुरुवात करूया. आणि मॅथ्स वगैरे असलं ना की मग जरा वेळ लागत असतो मुलांना. तसं ती मॅथमध्ये ना म्हणजे ती ॲडिशन खूप लवकर करून घेते, सबस्ट्रॅक्शनचा जरा तिला वेळ जो असतो तो लागत असतो. त्यामुळे ती थोडी प्रॅक्टिस तिच्याकडून करून घ्यायची आहे. आणि आपल्याला माहीत असते की मुलांना कुठे काय कसली गरज आहे आणि कुठल्या गोष्टीवर आपल्याला भर घालायची आहे, तर त्यासाठी एक्स्ट्रा टाईम जो आहे तो काढलाच पाहिजे आपण. सो म्हणूनच मी इथे जे होतं ना सगळं काम आधी करून घेतलं आणि आता निवांत बसते. नाही तर मग डोळ्यासमोर कामं असलेत ना तर मग त्यांचा होमवर्क करून घेताना ना आपण खूप जास्त चिडचिड करतो आणि एकदा चुकलो ना की खूप वैताग आपल्यालाही येत असतो. त्यामुळे जे आहे निवांत बसलं ना तर मग गोष्टी व्यवस्थित समजावून होत असतात. हेही मला प्रॅक्टिसने समजलं आहे. स्टार्टिंगला माझंही असंच व्हायचं, तिला काही जमलं नाही तर खूप चिडचिड व्हायची. पण आता मला समजलं आहे की माझे कामं पेंडिंग असले ना तर माझी चिडचिड होते, कामं नसले ना की
आपण मग निवांत बसून जे आहे मुलांना शिकवू शकतो. सो तुमच्यासोबतही असं होत असेल ना, तर आधी कामं आवरून घ्या आणि मग निवांत होऊन त्यांच्यासोबत बसा, म्हणजे जेणेकरून तुमची चिडचिड होणार नाही. तर चला आता या अभ्यासासोबत मी माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स.